सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 याच्या अनुषंगाने आज आपण वार्ड क्रमांक 18 मध्ये आलेलो आहोत। वार्ड क्रमांक 18 मध्ये आज इथे अशोकजी सातबाई असतील, योगेशदादा दिसाळ असतील किंवा शिवादादा गाडे असतील, आज हे लोकांच्या घराघरात जाऊन प्रचार करताय। आज मुळात त्यांचा अजेंडा काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय। पण एकंदरीत काय नागरिकांचा सूर आहे, काय नागरिकांचं म्हणणं आहे, आज इतक्या वर्षांनी आज खरं तर निवडणूक लागलेली आहे, किती प्रश्न अनुत्तरित आहे, काय विजन एकंदरीत ठेवलेलं आहे, सदबेदादा काय सांगाल आपण? नाशिक महानगरपालिकेची निवडणूक 9 वर्षानंतर होऊ घातलेली आहे। लोकांमध्ये निवडणुकीचा उत्साह पण आहे आणि निरुत्साह पण आहे, कारण मागील 5 वर्षामध्ये ह्या प्रभागामध्ये कोणती विकासाची कामं झाली नाही। माझ्या कार्यकाळामध्ये जी विकासाची कामं झाली, फिरत असताना आजही लोक ते विकासाच्या कामाचा उहापोह करताय। रस्ते असेल, गार्डन असेल, मी गोदावरी नदीचा घाट बांधला, वामनदादा कडक अभ्यासिका केली, अमृत उद्यान केलं, पंचकची शाळा बांधली, असे अनेक विविध कामं माझ्या माध्यमातून झाले। त्या मानाने ह्या पंचवार्षिकमध्ये केवळ रस्ते सुद्धा या पंचवार्षिकमध्ये या लोकांना करता आले नाही, ही खंत नागरिकांमध्ये आहे। आणि हा रोष या नागरिकांमध्ये असल्यामुळे ही निवडणूक आम्हाला तशी त्या माध्यमातून सोपी वाटते, कारण लोक आमच्या उमेदवाराचं चांगल्या पद्धतीने स्वागत करताय की आम्ही नव्या उमेदवारांना संधी देऊ, काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देऊ, अशी भावना जनमानसामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे। बरोबर। योगेशदादा, आता निवडणूक जसं यांनी सांगितलं की निवडणुकीला आता होऊनच जवळपास 9 वर्ष झालेले, मात्र मधल्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून लोकांपर्यंत पोहोचणं, सेवा पोहोचवणं, विविध कामं मंजूर करून आणणं हे किती चॅलेंजिंग होतं आणि कुठल्या प्रकारचे आज तुम्ही कामं लोकांपर्यंत पोहोचवले हे थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल। खऱ्या अर्थाने समाजसेवा करणं बऱ्याच लोकांचा छंद असतो, परंतु तो छंद न होता ती एक आवड व्हावी, म्हणजे त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता यावं असं आम्हाला वाटतं। गेल्या 8-9 वर्षापासून या भागात काम करत असताना जेल रोड परिसराचा लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी पहिली मोफत वैकुंठ रथ सेवा आम्ही उपलब्ध करून दिली, त्याचा अगदी कोरोना काळात लोकांना फायदा झाला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आमचा प्रभाग विकसनशील प्रभाग आहे। यामध्ये 95 ते 97ला डेव्हलप झालेले जे एरिया आहेत त्या ठिकाणी प्रचंड पाणी टंचाई आहे, म्हणून दर उन्हाळ्यात शेकडो पाणी टँकर आम्ही जेल रोड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवले। आज नागरिकांमध्ये फिरताना असं वाटतंय की नक्कीच आपण जी सेवा केली तर नागरिकांनी त्याची दखल घेतलेली आहे। प्रचंड उत्साह नागरिकांचा आहे आणि आदरणीय अजितदादा असतील, भुजबळ साहेब असतील, समीर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असताना माजी नगरसेवक अशोक भाऊ सातबाईंची सुद्धा आम्हाला खंबीर साथ लाभली, त्यामुळे नक्कीच लोक आमच्या पाठीशी या इलेक्शनमध्ये उभे राहतील असं आम्हाला वाटतंय। बरोबर। शिवादादा, खरं तर कुठलंही पद नसताना शासकीय निधी हा मंजूर करून आणणं हे किती चॅलेंजिंग असतं आणि त्याच्यामध्ये नेमकं काय अडचणी आल्या, आणि वैद्यकीय क्षेत्रात आपण खूप उत्तम असं काम केलं कोविड काळामध्ये, पण आज लोकांमधून आज जे काही समजतं आहे की एखादं मशीन आणणं किंवा त्या लोकांपर्यंत ती सेवा पोहोचवणं, ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टीकडे आपण कसं बघता? साहजिकच खूप स्ट्रगल करावं लागले या गोष्टींसाठी। साईनाथ नगर सारख्या एरियामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून जे काही समस्या होत्या, ड्रेनेज लाईन, पाण्याच्या, लाईटीच्या, त्या आम्ही स्थानिक लोकांच्या माध्यमातून अक्षरशः मोर्चे काढले, जन आक्रोश मोर्चा काढला। त्या मोर्चामध्ये जवळपास 1000 लोकांची उपस्थिती होती। 4.5 कोटी रुपयाचा निधी मी प्रशासकीय राजवट असताना सुद्धा उपलब्ध करून दिला। त्यात खूप अडचणी असतील, तांत्रिक अडचणी आल्या असत्या, प्रशासकीय असतील, राजकीय सुद्धा उपलब्ध झालं। तसंच हॉस्पिटलचा विषय तुम्ही काढला, आरोग्य संदर्भातला, आपल्या नाशिक रोड, जेल रोड, पंचक्रोशीमध्ये खूप मागासलेला भाग आहे, त्यांना बिटको हॉस्पिटल सारख्या सुविधा शिवाय दुसरा पर्याय नाही। तिथं आपल्या मायमाऊली गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी मशीन, ती 18 कोटी रुपयाची मशीन आहे आणि ती जवळपास 4-5 वर्षापासून बंद पडलेली होती। त्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केले आणि जवळपास ती मशीन, एक्सरे असेल, अशा सुविधा आंदोलनाच्या माध्यमातून उपलब्ध करून गोरगरीब जनतेच्या सोयी मी उपलब्ध करून दिल्या। याचा पाठपुरावा मी आरोग्यमंत्र्यापर्यंत सुद्धा केलेला आहे, म्हणजे भारतीताई पवार असतील, त्यावेळेस पालकमंत्री दादा भुसे असतील, भुजबळ साहेब असतील, अन्न नागरी पुरवठ्याच्या माध्यमातून रेशन कार्डच्या समस्या सोडवलेल्या असतील, अशा खूप मी जवळपास 7 ते 8 कोटी रुपयाचे कामं 2022 ते 2026 सुरू आतापर्यंत केलेली। मायमाऊलींना सर्व माहिती ह्याच कामाचा
पावती म्हणून योगेश दादा निसळ असेल, अशोक भाऊ सातबाई असेल आणि वंदनाताई बोराडे असेल, निवृत्ती महाराज असेल आणि पक्षश्रेष्ठी असेल, यांनी ते कामाची पावती आज म्हणून मला उमेदवारी दिली आणि माय माऊली आमच्या सर्वांना चौघांना नगरसेवक म्हणून या नाशिक महानगरपालिकेत पाठवतील एवढा मला विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर. एक शेवटचा प्रश्न फक्त विचारतो की एकंदरीत आज नेमकं इतके वर्ष झाल्यानंतर आज आता निवडणुका जाहीर झालेल्या आहे, आता काय नेमकं व्हिजन वार्डासाठी ठेवलेलं आहे हे थोडक्यात मला 1 किंवा 2 मुद्दे सगळ्यांकडून मला जाणून घ्यायचे. काय व्हिजन असावं किंवा लोकांकडून नेमकं काय सूचना येत आहेत? लोकांकडून नगरसेवकांना अपेक्षा आहे की रस्ते चांगले झाले पाहिजे. आम्ही नगरसेवक झाल्यानंतर या प्रभागामध्ये प्रत्येक रस्ता आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा बनवणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र जिम आम्ही तयार करणार आहोत. मुलांसाठी खेळण्यासाठी 4 एकर जागा महापालिकेच्या आता ताब्यात आलेली आहे. त्या 4 एकरपैकी 3 एकरमध्ये आम्ही मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड तयार करणार आहोत. 1 एकरमध्ये स्विमिंग पूल आम्ही बांधणार आहोत. महिलांसाठी स्वतंत्र जिम आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत. एक स्वतंत्र अशी अद्ययावत अभ्यासिका हे आम्ही या ठिकाणी करण्याचा मानस माझा आहे. भाजी बाजाराचा गहन प्रश्न या भागात आहे, तो पण आपण महापालिकेच्या एक ओपन पेस आहे, त्याचं रिझर्वेशन भाजी मार्केटचं आहे, त्या ठिकाणी अद्ययावत भाजी मार्केट करण्याचा आमचा मानस आहे. बरोबर. योगेश दादा काय सांगाल, काय व्हिजन आता ठेवून आपण लोकांपर्यंत आमचा जातो? पक्ष तसा लाडक्या बहिणींचा पक्ष आहे, त्यामुळे महिला सुरक्षिततेच्या विषयावर आम्ही कठोर उपाययोजना करून नक्कीच महिला आमच्या प्रभागात कशा सुरक्षित राहतील, युवतींना महिलांना घराबाहेर पडताना अजिबात असुरक्षित वाटता कामा नये यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्याचप्रमाणे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक अद्ययावत स्केटिंग कोर्ट आम्ही ज्या ठिकाणी स्केटिंगचं आम्ही स्पर्धा भरवली त्याला प्रचंड प्रतिसाद होता, त्यामुळे स्केटिंग कोर्टची या ठिकाणी आम्ही निर्मिती करणार आहोत. तसेच विविध समाजाचे जे आधारस्थान आहेत, विविध समाजाचे जे महापुरुष आहे यांचे स्मारक आणि समाज मंदिरे बांधण्याचा आमचा प्रयत्न राहील, जेणेकरून प्रत्येक समाजाला त्याचे छोटे मोठे कार्यक्रम गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी घेता येतील आणि त्यांचा खर्च वाचेल. बरोबर. रोहित दादा काय सांगेल, काय व्हिजन असलं पाहिजे किंवा काय व्हिजन आहे आता तुमचं लोकांपर्यंत लोकांसमोर जाण्यासाठी? आताच अशोक भाऊंनी सांगितलं, योगेश दादांनी मूलभूत सुविधा तर आम्ही सोडवणारच आहे, पण ह्या झेल रोडला नाशिक महानगरपालिकेचे 2च प्रभाग आहे, एक 17 आणि एक 18. यामध्ये 18 मध्ये खूप गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारे खूप नेते उपलब्ध आहेत. तर ही गुन्हेगारी मोडायचं काम मी यांच्या माध्यमातून करेल. मी एवढंच. बरोबर आहे. ज्या पद्धतीने सार्वत्रिक निवडणुका आता जाहीर झाल्या त्याच पद्धतीने आज वार्ड क्रमांक 18 मध्ये आज सार्वत्रिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आज आपल्या ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा मानस आहे आणि सार्वत्रिक विकास आज ते घेऊन लोकांपर्यंत पोहोचताय. आपण असेच वेगवेगळ्या वार्डात जाऊया आणि जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. पाहत राहा जागर जनस्थान. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा प्रचार आपण बघत आहात की अशा पद्धतीने हा प्रचार चालू आहे. तर हेच आपल्याला जाणून घ्यायचंय विविध वार्डामध्ये नेमकं कुठल्या पद्धतीचा प्रचार चालू आहे आणि अतिशय ताकदीने सगळे पक्ष आज नाशिकमध्ये लोकांपर्यंत पोहोचताय आणि आपला प्रचार करताय. आपण पाहत राहा जागर जनस्थान. धन्यवाद.